नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। पण हा उपाय कोणता की जो उपाय केल्यानंतर आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। पण हा उपाय कोणता की जो उपाय केल्यानंतर आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल? या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर की असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्यानंतर आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल? तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान असते, त्यावेळी आपल्या सोयाबीनच्या पिकाला सर्वाधिक आवश्यकता असते ती फॉस्फरसची। कारण या 40 ते 60 दिवसामध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरू होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागायच्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरसची गरज असते आणि ही गरज जर 40 ते 60 दिवसात आपल्याकडून भागली तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार। पर्यायाने या दुप्पट कळ्यांचं परावर्तन दुप्पट फुलात होणार, पर्यायाने या दुप्पट फुलांचं परावर्तन दुप्पट शेंगात होणार, म्हणजे दुप्पट माल लागणार आणि त्यापासून दुप्पट उत्पादन मिळणार। पण यासाठी मित्रांनो आपल्याला एक काम करावं लागेल। कोणतं काम? तर मित्रांनो हा उपाय तर जाणून घ्यावा लागेल। या उपायाचं नाव आहे मित्रांनो 1261-0 हो मित्रांनो, ज्याच्यामध्ये 12% नायट्रोजन, 61% फॉस्फरस आणि 0% पोटॅशियम आहे। जर आपण एकराला 1 किलोचा पुडा वापरला, 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम हे मिक्स करून दिलं तर मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकाला आवश्यक असणारा फॉस्फरसचा पुरवठा होणार आणि यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या, दुप्पट फुलं, दुप्पट शेंगा लागणार आणि यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाचं उत्पादन दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही। काही कास्तकार बांधव म्हणतील आमच्याकडे 1261-0 उपलब्ध होत नाही, मग याला दुसरा कोणता पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे का? तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांच्याकडे 1261-0 उपलब्ध होत नाही ना तर त्यांनी त्या ठिकाणी जिब्रॅलिक ॲसिडचा त्या ठिकाणी वापर करावा। जिब्रॅलिक ॲसिडचा वापर केल्यानंतर आपल्या सोयाबीनच्या पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि त्याला या ठिकाणी कळ्याची धारणा, फुलाची धारणा, शेंगाची धारणा ही 1.5 ते दुप्पट होते, ज्यामुळे मित्रांनो आपल्या असणाऱ्या सोयाबीनच्या पिकाची फक्त वाढ न होता त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह वाढ होते आणि आपल्या उत्पादनात 100% भर पडते। मग या दोन पैकी एका उपायाचा वापर जर अचूक केला
तर यावर्षी 100% आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट माल लागणार आणि एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा आपला मनसुबा होणार 100% पूर्ण। तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।